काय मंडळी, आज खरंच एक वेगळा दिवस होता. लय दिवसानंतर आज सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला योग आला. खरं सांगायचं तर या मधल्या दिवसात वेळच जमत नव्हता. पण म्हणतात ना, आई बोलावलं शिवाय कोणी जात नाही. शेवटी आईने बोलवलंच आणि आम्ही वणीकडे निघालो. तर जय श्रीराम, जय महाराणा मित्रांनो, परत एकदा वेलकम आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आज आपल्याला जायचं होतं वणीच्या देवीला. कारण आहे ना, खूप दिवसानंतर आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला योग आला होता. आज फक्त प्रवास नव्हता, तर आईच्या दर्शनाची एक सुंदर भेट होती. आणि काही तासांमध्ये गडवर पोहोचलो आणि गाडी पार्किंगला लावून दर्शनाकडे निघालो. खरं सांगायचं तर मला पण आठवत नाही मी मागच्या वेळेस आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला कधी आलतो. आणि यंदा वाटलं की गर्दी नसणार आणि लवकर दर्शन होणार. मग गणपती बाप्पाचे दर्शन करून केली पायरी चढायची सुरुवात. अर्ध्या रस्त्यात येताच मंदिराबाहेरचा नजारा दिसायला लागला आणि खरंच ते दृश्य बघून मन एकदम प्रसन्न झालं. आणि जसं मंदिराची पायऱ्या संपत आल्या तसा गर्दीचा खरा अंदाज यायला लागला. दुरून कमी वाटणारी गर्दी जवळ गेल्यावर खूप मोठ्या प्रमाणात दिसत होती. शेवटी पायऱ्या संपल्या. समोर आई सप्तशृंगी देवीचा दरबारचा नजारा होता. दर्शन मात्र अगदी समोर दिसत होता, पण उरली होती फक्त दर्शनाची लाईन. दर्शन झाल्यानंतर आई सप्तशृंगी देवीची आरती पण भेटली. आरतीनंतर लगेचच एक सुंदरसा भजन सुद्धा ऐकायला भेटला. आईचे दर्शन करता करता संध्याकाळच झाली. दर्शनला भले वेळ लागला, पण दर्शन पण एकदम छान झाले. आणि त्या देवीची आरती आणि एक सुंदरसा भजन सुद्धा ऐकायला भेटला. आणि हा होता संध्याकाळचा सनसेट व्ह्यू मंदिराच्या वरून. मंदिराच्या खाली आल्यानंतर पण मंदिर खालून पण एकदम छान दिसत होता. तर मित्रांनो, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. फॉलो नसेल केलं फॉलो करून घ्या. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.